पुणे शहरात पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया CFI यांच्या सहकार्याने बजाज पुणे ग्रँड टूर या सायकलिंग स्पर्धेचे माहे जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे। सदर स्पर्धा 19 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 रोजी दरम्यान होणार असून पुणे शहरातून स्टेज 02 व स्टेज 04 चाच मार्ग देण्यात आलेला आहे। सदर स्पर्धेदरम्यान पुणे शहरातील विविध रस्ते वाहनविरहित व मनुष्यविरहित करण्यात येणार आहेत। त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गांना वळविण्यात येत आहे। वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरिता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्रमांक MVA 0196/8/CR31/TRA2 दिनांक 27/9/1996 चे नोटिफिकेशन नुसार मोटर वाहन कायदा कलम 115, 116, 1 AB, 116, 4 आणि 117 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर वाहतूक विभागातील खालील नमूद रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक सेवेतील वाहने उदाहरणार्थ फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, स्पर्धेशी संबंधित वाहने इत्यादी खेरीज करून आदेश निर्गमित करीत आहे। बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेकरिता पुणे शहर पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलीस दल, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस दलानं सुसज्ज अशी तयारी केलेली असून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि या स्पर्धेचा आनंद घेता यावा याकरिता पर्यायी रस्त्यांच्या मार्गाची एक परिपूर्ण योजना बनवलेली आहे। बजाज पुणे ग्रँड टूर 2026 स्टेज 2 दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरात आयोजित केली जात आहे। या स्पर्धेचा आपण मार्ग पाहूया आणि त्या मार्गाला असणारे पर्याय आहेत तेही पाहूया। ही स्पर्धा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लेडीज क्लब पुणे या ठिकाणावरून सुरू होईल आणि त्यानंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ईस्ट स्ट्रीट, खान्या मारुती चौक, पुल गेट, गोळीबार, लोलानगर, ज्योती हॉटेल, खडी मशीन चौक, येवलेवाडी आणि बोपदेव इथपर्यंत पुणे शहरच्या हद्दीमध्ये असेल। त्यानंतर सदर स्पर्धेचा मार्ग हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये असेल आणि तो साधारणतः नारायणपूर, कापूरहोळ, वांगणी या मार्गे डोंजेपर्यंत असेल। डोंज्यानंतर पुन्हा ती स्पर्धा पुणे शहराच्या हद्दीमध्ये येईल आणि या स्पर्धेचा फिनिशिंग पॉइंट हा नांदेड सिटी गेट या ठिकाणी असेल। या स्पर्धेच्या मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून गिराळकर चौकापर्यंतची वाहतूक पूर्णतः बंद राहील। तसेच काही कालावधी करता लेडीज क्लब पुणे या ठिकाणपासून ते संपूर्ण स्पर्धा मार्गावरील वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल। या बंद झालेल्या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून आपण एक रिंग रोड नागरिकांच्या सुविधाकरता तयार करून देण्यात आलेला आहे, जो जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल या ठिकाणावरून किराळकर चौक, साधू वासवानी पुतळा चौक, काउन्सिल हॉल, घोरपडी जंक्शन, भैरोबा नाला चौक, लुलानगर, गंगाधाम चौक, सेवन लव चौक, पॉवर हाऊस, बॅनर्जी चौक आणि पुन्हा जवाहरलाल नेहरू मार्ग अशा प्रकारचा तो रिंग रोड असेल। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे। बजाज पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा पाहण्याकरता जास्तीत जास्त संख्येने आपण यामध्ये सहभागी व्हा आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा। रस्ते, पर्यायी रस्ते अथवा मार्गाबद्दल कोणतीही शंका असल्यास समोर दिलेल्या स्क्रीनवरील नंबरशी संपर्क साधा। यांचा रिपोर्ट।